तुमचं चालू द्या, मी जरा नाश्त्याचं बघते. प्लीज कॅरी ऑन. हो डॉक्टर, काय चाललंय? काय चाललंय? काय झालं मॅडम? काय झालं? काय इंजेक्शनचा काहीच कसा नाही परिणाम झाला? अहो पण झालं तरी काय? काय झालं? काय तिकडे बघा, कॉन्फरन्स रूम मध्ये विश्वंभर कसा फडफड फडफड बोलतोय. जरा जास्तच ऍक्टिव्ह झालाय. असं तर व्हायला नको होतं. जर त्यांची तब्येत अजूनही व्यवस्थित आहे तर त्याचं काहीतरी दुसरं कारण असेल. काय दुसरं काय कारण असणार? तुम्ही त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या गोळ्या देता का? हो देते ना. म्हणून ते इंजेक्शन काही काम करत नाहीये. म्हणजे तुमच्या गोळ्यांनी अँटीडोटचं काम केलंय, त्यामुळे त्यांच्यावर इंजेक्शनचा काही परिणाम होत नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्या गोळ्या देता ना ती एक सोडून 2 द्या, मग बघा काय फरक पडतो ते. 2 गोळ्या. बरोबर. आता कायमचंच काम तमाम करणार आहे मी. या त्या बाबांचं करिअरच नाही, त्यांचं आयुष्य पण संपून टाकायला निघाले. पण मी तिला बाबांना काही करू देणार नाही. फक्त तू नाही श्रावणी, आपण दोघं मिळून साहेबांचं रक्षण करू. चला मॅडम, निघतो आम्ही आता. चला. हे बघा, म्हणून सांगतोय, आता आपल्याला उशीर करून चालणार नाही. पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे. मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत जा, त्याच्या समस्या जाणून घ्या, त्यांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्यानुसार आपली रणनीती ठरवा. एक महत्त्वाचा कॉल आलाय, तो घ्यावा लागेल. आपली आजची मीटिंग इथेच संपते. नमस्कार. नमस्कार. हो. अलकनंदा मॅडम, आमच्या डोळ्यांवर आणि कानांवर अजिबात विश्वास बसत नाहीये. साहेबांनी एकदम धडाक्यात भाषण दिलेलं आहे, कमालीचं. त्यांची सुधारलेली तब्येत बघता आम्हालाही खूप आनंद झालेला आहे. खरंय. अहो मॅडम, जर साहेब आज मिटिंगला आले नसते आणि त्यांच्या तब्येतीत जर सुधारणा दिसली नसती ना, तर ह्या इलेक्शनचा भार संपूर्ण तुमच्या खांद्यावरच देणार होतो बघा आम्ही. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? अहो मॅडम, गेल्या महिन्यातला साहेबांचा ट्रॅक रेकॉर्ड बघता आणि त्यांची खालवलेली तब्येत बघता, ह्या निवडणुकीत साहेबांऐवजी तुम्हालाच उमेदवारी द्यायचं असा निर्णय चालला होता आमचा. अहो, पार्टी हायकमांडकडून स्पष्ट आदेशच येणार होता असा. काय? हो, पण आता साहेबांची तब्येत बरी आहे ना. आजचा मीटिंगमधला त्यांचा सहभाग बघता आणि भाषण ऐकता आम्हाला असं वाटतंय की आम्हाला आमचा निर्णय मागे घ्यावा लागणार. मी लगेच पक्षश्रेष्ठींना कॉल करून सांगतो की साहेब निवडणुकीसाठी 100% फिट आहेत. ओके मॅडम, येतो आम्ही. बॅड लक मॅडम, बॅड लक. तुमचं तर पुरतं गेमच पालटला हो. नाही म्हणजे हातात एवढी भारी संधी चालून आली होती, अशीच निसटली. तेच तर. माझ्या तोंडचा घास विश्वंभरनी हिरावून घेतलाय.
हो मॅडम. बरं निघतो मी आता. डॉक्टर साहेब आज जे काय घडलं त्याविषयी एक बी शब्द बाहेर नको आहे. अलकनंदा मॅडम तुम्हाला संपर्क करायचा ट्राय करतील, अजिबात तोंड उघडायचं नाही, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. नाही, मी एकही शब्द बोलणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, चला निघा तुम्ही. श्रावणी काय झालं, कसला विचार करतेस? शुभू, आज आपण बाबांना ते इंजेक्शन देण्यापासून वाचवलंय खरं, पण उद्या आत्या परत अजून नवीन काही करणार नाही हे कशावरनं? आत्या कधी काय करेल, काय डाव खेळेल ना याचा काही नेम नाही. श्रावणी तू काय बी काळजी करू नकोस. बघ बंगल्यामध्ये अपर्णा मॅडम आहेत, पृथ्वी सर आहेत, त्यासने आपण सतर्क करून आलोय. ते प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवतील, त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आपल्याला. हो, काका काकूवर माझा विश्वास आहेच, पण त्या आत्यावर तिळभरे विश्वास नाही माझा. श्रावणी अलकनंदा मॅडम काय बी नाही करणार, आणि तो विषय सोड आता. आगे एवढा आनंदाचा क्षण घडलाय, हं? जा हास्य बघू. एवढी कामगिरी केली असती आपण, तुमचं अभिनंदन बरं का. तुझं पण अभिनंदन बरं का. एवढी भारी गोष्ट घडल्या, आपण ना बाहेर जेवायला जायचा प्लॅन करूयात. चाल. नको, सासूबाई काय म्हणतील? आई काय नाही म्हणणार, पण आपण जाऊयात. बरं, सानिकाला पण घेऊन जाऊया का? श्रावणी अगं नवरा बायकोंच्या मध्ये सानिकाचं काय काम? असं काय करतोस रे, तू बघतोयस ना काही दिवसांपासून ती केवढी टेन्शन मध्ये. आपल्याबरोबर बाहेर आली ना तर मन हलकं होईल तिचं, जरा आनंद होईल रे तिला. ठीक आहे, सानिकाला पण घेऊन जाऊयात. आज तिचा जॉब इंटरव्ह्यू आहे ना, देव करू आणि तिला तो जॉब मिळेल एवढंच हवंय मला. ठीक आहे, बरं चल यू गेट अप काढू आणि मन निघू. चल. पण मॅडम असं झालंच कसं? त्या औषधांचा तर काहीच परिणाम नाही झाला साहेबांवर. सगळं माझ्यामुळेच झालंय, माझीच चूक आहे. मी डॉक्टरला विश्वंभरला असं इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं की ज्याच्यामुळे तासाभरात त्याची अवस्था भैसाटल्यासारखी झाली असती, त्याची शुद्ध हरपली असती. पण मी आधीची गोळी दिली ना, त्याच्यामुळे त्या इंजेक्शनची तीव्रता कमी झाली. अशा कोणत्या गोळ्या आहेत मॅडम? अगं तीच ती गोळी जी रोज मी त्याची तब्येत हळूहळू बिघडावी म्हणून देत होते ती. काय?